Hello dear students, in today's lecture we are going to discuss Arrhenius theory of acids and bases. Actually, in the previous lectures what we have learned about acids and bases is the same as per this theory. Arrhenius ने त्याच्या थिअरीमध्ये जे acids आणि bases ह्या कन्सेप्ट सांगितल्यात त्या काही खूप वेगळ्या अशा नाही आहेत. बट जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं की एक्सप्लेन ॲसिड्स अकॉर्डिंग टू Arrhenius थिअरी किंवा एक्सप्लेन बेसिस अकॉर्डिंग टू Arrhenius थिअरी, तर तिथं तुमचं कन्फ्युजन होतं बरेचदा, काय आहे हा प्रश्न असं एकदम वाटतं आपल्याला. बट वेगळं असं काहीच नाही. लक्षात घ्या, Arrheniusनं त्याची जी ॲसिड बेस थिअरी पुट केली, तर अकॉर्डिंग टू दॅट थिअरी ॲसिड, आपण ॲसिड कुणाला म्हणतो रे, की जे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर H+ हे एकमेव त्याच्यापासून कॅटायन फॉर्म्स होतात ते ॲसिड्स, बरोबर. मग तेच आपल्याला Arrheniusने त्याच्या थिअरीमध्ये सांगितले, वेगळं काहीच नाही आहे. सो अकॉर्डिंग टू Arrhenius थिअरी, Arrhenius हा कोण होता, तर एक स्वीडिश सायंटिस्ट होता आणि त्यानं काही एक्सपेरिमेंट्स केले ॲसिड्स बेसिस यांच्या सोल्युबिलिटीवरती आणि मग त्याच्या ऑब्झर्वेशन्सवरती बेस्ड त्यानं आपल्याला ह्या दोन डेफिनेशन सांगितल्या की ॲसिड कुणाला म्हणायचं आणि बेस कुणाला म्हणायचं. सो अकॉर्डिंग टू Arrhenius थिअरी ऑफ ॲसिड्स अँड बेसेस, ॲसिड कुणाला म्हणणार आपण, की इट इज द सबस्टन्स which gives H+ as the only cation. जे पाण्यात विरघळल्यानंतर फक्त H+ हे एकमेव प्रकारचे कॅटायन मिळतात, त्यांना म्हणायचं ॲसिड. when dissolved in water, त्याला काय म्हणायचं, ॲसिड. सो ॲज पर दिस डेफिनिशन बघा, एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला ॲसिडचं, HCl दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड. जेव्हा तुम्ही याला पाण्यामध्ये डिझॉल्व करता किंवा त्याला डिसोसिएट करता असं देखील म्हणू शकतो आपण, आयदर डिझॉल्व म्हणा किंवा डिसोसिएट म्हणा, केल्यानंतर H+ हा कॅटायन मिळणार. कॅटायन म्हणजेच पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन, आणि वॉटरमधलं सोल्युशन आहे ना, म्हणून आपण त्याला इथे ॲक्वियस असं लिहिलं. आपण लास्ट लेक्चर्समध्ये बघितलेलं होतं, जेव्हा केव्हा एखादा सबस्टन्स आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करतो देन इट बिकम्स ॲन ॲक्वियस सोल्युशन, आणि ह्या वॉटरमध्ये हे आयन्स सेपरेट होतात म्हणून त्याला आपण इथे ॲक्वियस म्हणलं. प्लस Cl- तयार होतो, हा देखील ॲक्वियस आयन. खूप काही अवघड नाही. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारे ॲसिड्स Arrhenius थिअरीनुसार एक्सप्लेन करा असा प्रश्न विचारला जाईल, तर ही डेफिनिशन लिहायची आणि कुठलंही तुमच्या आवडीचं तुम्हाला आठवेल, तुम्हाला जे सोपं वाटेल ते ॲसिडचं डिसोसिएशन लिहायचं. H2SO4 सपोज तुम्ही घेतलं तर H+ + SO4-. आलं लक्षात. कुठलंही एखादं ॲसिड तुम्ही ह्या पद्धतीनं एक्सप्लेन करू शकता. देन व्हॉट आर बेसिस अकॉर्डिंग टू Arrhenius थिअरी. आता बेसिस आपण कुणाला म्हणतो, तर जे सबस्टन्सेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर OH- आपल्याला हे ॲनायन मिळतात. ॲनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स. सो इथे आपण जे H+ लिहिले त्याच्याऐवजी OH- आयन लिहिणार आणि कॅटायनच्या ऐवजी ॲनायन लिहिणार. मग आपली बेसिसची डेफिनिशन तयार होईल. मी मुद्दामून प्रत्येक ह्याच्यामध्ये असणाऱ्या डिफरन्स आणि सिमिलॅरिटी सांगते की तुम्हाला तेवढंच लक्षात ठेवायचं आहे. एक लक्षात घ्या, हे सगळं तुम्ही लर्न करत बसलात, पाठ करत बसलात, तर तुम्हाला एखादा शब्द जरी विसरला सपोज, तर पुढचं ब्लँक होतं. सो सायन्समधल्या ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या आपल्याला आधी समजून घ्यायच्या आहेत आणि मग त्याच्यावरून लक्षात ठेवायला तुम्हाला इझी जाणार. आता ही ॲसिडची एक डेफिनेशन लक्षात आल्यानंतर त्याच्यावरून तुम्ही बेसची डेफिनेशन तयार करू शकता. सेम वेनं की सबस्टन्स which gives OH- as the only anion. कधी, तर when dissolved in water. आलं लक्षात. सो या सबस्टन्सेसना म्हणायचं बेसिस. बेसिसचं एक्झाम्पल काय सांगणार आपण, NaOH घ्या, सोपे ओळखीचे आहेत हे.
तर NaOH, KOH, कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH ट्वाईस तुम्ही घेऊ शकता. सो यांना जेव्हा आपण वॉटरमध्ये डिसोसिएट करणार किंवा डिझॉल्व करणार तर तेव्हा Na+ हा कॅटायन मिळेल आणि OH- हा ॲनायन मिळेल. एक तुमच्या लक्षात आलंच असेल, कुठलाही ॲसिड असू दे त्याच्यामध्ये कंपल्सरी H+ आयन हा असतो. कुठलाही बेस असू देत किंवा प्रत्येक बेसमध्ये OH- हा जो आहे ॲसिडिक रॅडिकल ज्याला आपण ॲनायन असं म्हणतो. आता इथे ॲक्वियस आणि हे देखील ॲक्वियस, कारण बोथ हे वॉटरमधले डिझॉल्व झालेले आयन्स आहेत. सो अर्हेनियस थेअरीनुसार ॲसिड आणि बेस कुणाला म्हणतात हे कळालं. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक 2-3 सबस्टन्सेस दिलेले आहेत आणि त्यांची रिॲक्शन विथ वॉटर काय असणार असा प्रश्न विचारलेला आहे. ह्या चॅप्टरमध्ये इनफॅक्ट केमिस्ट्रीशी रिलेटेड आपले जे चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये रिॲक्शन्सना खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे आणि ह्या रिॲक्शन्स तुम्हाला पाठ करायला ॲक्च्युली लागल्या नाही पाहिजेत. जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे तिथे मी तुम्हाला त्या रिॲक्शनशी रिलेटेड ट्रिक्स ज्या आहेत त्या सांगत जाईन. आज देखील मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे की ज्याचा यूज करून तुम्ही ह्या आजच्या 3 रिॲक्शन्स लक्षात ठेवू शकता. 3 सबस्टन्सेस कुठले कुठले दिलेले आहेत आपल्याला. सगळ्यात पहिला सबस्टन्स दिला आहे NH3 दॅट इज अमोनिया. आता हा अमोनिया जेव्हा वॉटरसोबत रिॲक्ट होईल म्हणजेच अमोनिया प्लस H2O तर तेव्हा त्यांच्यापासून अमोनियम ह्या जो रॅडिकल आपण शिकलेलो होतो तो अमोनियम रॅडिकल तयार होतो आणि OH- हा निगेटिव्हली चार्ज आयन दॅट इज ॲनायन फॉर्म होतो. सो जेव्हा हा अमोनिया वॉटरसोबत रिॲक्ट होईल तर आपल्याला प्रोडक्ट्स काय काय मिळणार. NH4+ प्लस OH- हे ॲक्वियस आहेत दोन्हीसुद्धा. मी ते खाली AQ असं लिहीन. एक लक्षात घ्या, NH3 म्हणजे अमोनिया, NH4 म्हणजे अमोनियम आयन. दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. आता दुसरं जे कंपाऊंड दिलेलं आहे आपल्याला तो आहे सोडियम ऑक्साईड दॅट इज Na2O. आता ह्या सोडियम ऑक्साईडची डॅश सोबत रिॲक्शन केल्यानंतर Na+ आणि OH- हे आयन्स किंवा रॅडिकल्स मिळतात असं आपल्याला दिले. फिल इन द ब्लँक्स सारखे जे क्वेश्चन्स असतात की नाही स्टुडंट्स त्याच्यामध्ये देखील हे असे विचारले जातात रिॲक्शन्स. सो इथे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये असंच दिलं आहे की Na2O आणि डॅश ह्या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर Na आणि OH- हे रॅडिकल्स मिळतात. सो प्रोडक्ट साईडला आपल्याला दिलेला आहे आन्सर की Na+ आणि OH-. आता याचं आन्सर लिहिताना मी मुद्दामून हे बॅलन्स्ड फॉर्ममध्ये दिलं नाही तर तुम्ही लगेच म्हणाल टेक्स्टबुकमध्ये थोडंसं वेगळं दिलं आहे. आता ही रिॲक्शन जर तुम्हाला लिहायची असेल, समजा हे दिलं नसतं आणि इथं दिलं असतं तर कुठलीही केमिकल रिॲक्शन लिहिताना आपण ती बॅलन्स्ड फॉर्ममध्ये लिहितो. म्हणजेच जेवढे नंबर ऑफ ॲटम्स रिॲक्टंट साईडला प्रेझेंट आहेत तेवढेच नंबर ऑफ ॲटम्स हे प्रोडक्ट साईडला प्रेझेंट असतात. सो इथे Na 2 आहेत ना, Naचे 2 ॲटम्स आहेत म्हणून मी इथे 2Na लिहिणार. ॲक्च्युली इथे Na2 असं लिहिता येणार नाही. जे काही तुमचा नंबर लिहायचा आहे तो ॲज अ कोइफिशियंट म्हणून तुम्हाला लिहायचं आहे. कारण तुम्ही जर याचा 2Na, आता इथे Na2 आहे कारण हे कंपाऊंड आहे, बट नुसता सोडियम ॲटम जो असतो तो नुसता Naच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो आणि त्याचा नंबर जेव्हा तुम्हाला बॅलन्स करायचा आहे इन एनी केमिकल इक्वेशन देन यू विल राईट इट ॲज 2 × Na. म्हणजे ह्याचा पण अर्थ 2 सोडियमचे ॲटम झाले आणि इथे देखील सोडियमचे 2 ॲटम झाले. ऑक्सिजन इथे 1 आहे, इथे 1 आहे, बट आता इथे OH- आहे बरोबर. म्हणजे हायड्रोजन आला, इथं कुठं हायड्रोजन आहे का, नाही आहे. सो इथे आपण येईल जो फिल इन द ब्लँक आहे तिथे आपलं येईल वॉटर. आणि जेव्हा या सोडियम ऑक्साईडची वॉटरसोबत रिॲक्शन होईल तर Na+ आणि OH- हे रॅडिकल्स तयार झाले. आता बघा इथे 2H आहेत आणि O2 आहेत म्हणून मी इथे 2OH- असं लिहिलं. हा प्रॉपर वे आहे कुठलीही केमिकल रिॲक्शन लिहिण्याचा. सो हे झाले 2 रिॲक्शन. थर्ड रिॲक्शन जी आहे त्याच्यामध्ये दिला आहे कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर आणि त्याच्यापासून आपल्याला काय प्रोडक्ट्स मिळतील असा प्रश्न विचारला आहे. मग जसं इथे
सोडियम ऑक्साईडची वॉटरसोबत रिॲक्शन होऊन Na आणि OH मिळाले आपल्याला. तसंच कॅल्शियम ऑक्साईडची वॉटरसोबत रिॲक्शन होऊन सुद्धा आपल्याला Ca+ आणि OH- हे 2 रॅडिकल्स मिळणार आहेत. सो मी इथे प्रोडक्ट साईडला लिहीन Ca++ ॲक्वियस आणि OH- हा देखील ॲक्वियस. वरच्या केमिकल रिॲक्शनमध्ये आपल्याला ॲक्वियस लिहायचं राहिलं. सो इथे मी लिहीन ॲक्वियस. आता इथे Ca++ का, तर कॅल्शियम आहे, त्याची व्हॅलन्सी 2 आहे, कॅल्शियम रॅडिकल जो आहे. सो बघा, परत आपण ह्याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये जे व्हॅलन्सी शिकलेलो आहे त्याच्यामध्ये Ca++ ही कॅल्शियमची व्हॅलन्सी आहे, ती आपल्याला तिथे द्यायची आहे. सो इथे मी लिहिला Ca+ आणि इथे OH. आता परत बघा, इथे H2 आहेत, O2 आहेत, म्हणून मी परत इथे 2 लिहिलं. प्रत्येक गोष्टीला सायन्समध्ये एक रिझन असतं. मग इथं 2 का लिहिलं, ह्याला रिझन आहे की ह्या बाजूला ऑक्सिजन आणि हायड्रोजन 2 आहेत आणि कुठलीही केमिकल रिॲक्शन लिहिताना नंबर ऑफ ॲटम्स जेवढे रिॲक्टंट साईडला आहेत तेवढेच नंबर ऑफ ॲटम्स हे प्रोडक्ट साईडला असतात. आलं लक्षात? आणि म्हणून आपण हे व्हॅलन्सी फॉर्ममध्ये लिहिलं. हे झालं अरेनियस थिअरी. आता ह्याच्यामध्ये बघा, हे जर सगळे तुम्ही बघितलेत, हा सोडियम ऑक्साईड म्हणजे हा मेटल ऑक्साईड आहे, कॅल्शियम हा पण मेटल आहे, हा त्याचा ऑक्साईड आहे. जेव्हा केव्हा कुठलाही मेटलचा ऑक्साईड, आता ही रिॲक्शन मी तुम्हाला म्हटलं ना की ह्याची मी एक ट्रिक सांगणार आहे रिॲक्शन लक्षात ठेवण्याची. ती ट्रिक काय आहे नीट ऐका. हे आहे दोन्ही मेटल ऑक्साईड्स. जेव्हा केव्हा मेटल ऑक्साईड्स वॉटरसोबत रिॲक्ट करतील तर त्यांच्यापासून बेसेस तयार होतात. मेटल ऑक्साईड जे आहेत ते बेसिक इन नेचर असतात. सो कुठलाही मेटल ऑक्साईड जेव्हा तुम्ही वॉटरसोबत अशी रिॲक्शन दाखवाल तर तेव्हा त्याच्यापासून कंपल्सरी बेस हा फॉर्म होणार आहे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर. का, तर सगळे मेटल ऑक्साईड्स हे बेसिक नेचरचे असतात. हे त्याच्या मागचं कारण आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात राहील तेव्हा तुम्ही कुठलंही मेटल ऑक्साईड घ्या, मॅग्नेशियम ऑक्साईड घ्या, तेव्हा देखील OH दॅट इज बेस असणारा जो काही रॅडिकल आहे तो तयार होणार. सो ही बेसिक गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे की कुठलाही मेटल ऑक्साईड हा बेसिक नेचरचा असतो आणि तो जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो तर तेव्हा आपल्याला एक बेस दॅट इज OH- रॅडिकल हा कंपल्सरी फॉर्म झालेला दिसणार आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही मेटल ऑक्साईडची ह्या पद्धतीची रिॲक्शन लिहू शकता. आलं लक्षात? हे झाली अरेनियस थिअरी. ॲसिड म्हणजे काय, बेसिस म्हणजे काय, इथंपर्यंतचा पार्ट आपण बघितला. आता याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड्स, स्ट्रॉंग बेसिस, वीक बेसिस हा काय प्रकार आहे तो बघूया.